हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉन्स गार्लिक रोस्टची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। मी एका पॅन मध्ये 1 चमचा भरून धने घेतले, 10 ते 12 काळी मिरी घेतली, त्याचबरोबर 1 चमचा भरून जिरे घेतले आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून अरोमा येईपर्यंत ह्याला परतवून घेतले। त्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून टाकले। आता एका मिक्सिंग बाउल मध्ये 1 वाटी प्रॉन्स घेतलेले आहेत, म्हणजेच कोळंबी घेतली। कोळंबीला स्वच्छ साफ करून धुवून घेतले होते। आता कोळंबीवर अर्धा लिंबाचा रस मी ते पिळून घेतला, पाव चमचा मीठ टाकले, तसेच अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि सर्व इंग्रेडियंट्स कोळंबीमध्ये छान मिक्स करून घेतले। हळद, लिंबू आणि मीठ लावलेल्या कोळंबीला 15 मिनिटे कमीत कमी मॅरिनेट करून असेच ठेवले। मिक्सरच्या भांड्यामध्ये रोस्ट केलेली धने, जिरे आणि काळी मिरी टाकून घेतली। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या। चमचा भरून काश्मीरी लाल तिखट मसाला टाकून घेतला आणि मी ह्याची एक भरड तयार करून घेतली। पुन्हा एकदा सांगते, या मिश्रणाची भरड करायची आहे, पेस्ट नाही करायची आहे। तर एका पॅन मध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांदा ब्राऊन होईपर्यंत कांद्याला परतवून घेतले। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मी पाव चमचा मीठ या कांद्यामध्ये टाकून घेतले। ऑलरेडी कोळंबी मॅरिनेट करताना कोळंबीमध्ये मीठ टाकले होते, त्यामुळे मी कांद्यामध्ये इथे कमी मीठ टाकले होते। आता कांदा चांगला परतल्यानंतर मी जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी होती ती या कांद्यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी या कोळंबीला फ्राय करून घेतले। कोळंबीमधील सर्व पाणी सुकेपर्यंत या कोळंबीला छान फ्राय करून घ्यायचे आहे। मी ते पॅनवरती अजिबात झाकण ठेवले नव्हते, गॅसची फ्लेम मीडियम टू हायमध्येच ठेवली होती। कोळंबीमधील सर्व पाणी सुकल्यानंतर म्हणजेच 5 मिनिटांनंतर मी या कोळंबीमध्ये जी भरड तयार करून घेतलेली ती भरड टाकून घेतली आणि ती भरड व्यवस्थितपणे कोळंबीमध्ये मिक्स करून घेतली। जशी मी कोळंबीमध्ये भरड मिक्स करत गेली तसा कोळंबीचा रंग जो आहे तो लाल होत चाललेला, कारण की मी येथे काश्मीरी लाल तिखट मसाल्याचा वापर केला होता। भरड टाकल्यानंतर टोटल 5 मिनिटे ही कोळंबी मी अशीच परतवून घेतली, म्हणजेच टोटल 10 मिनिटे मी कोळंबी इथे परतली होती। कोळंबीला शिजायला फारसा असा वेळ लागत नाही, तर इथे माझी ही जी कोळंबी आहे ती तयार झाली होती। त्याला मी कोळंबीवरती थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा एकदा 2 मिनिटे ही कोळंबी अशीच परतवून घेतली। तर अशा प्रकारे थोड्या डिफरंट पद्धतीने पण चवीला एकदम भन्नाट असे प्रॉन्स गार्लिक रोस्ट इथे तयार झाले होते। प्रॉन्स गार्लिक रोस्ट तुम्ही ॲज अ स्टार्टर सुद्धा खाऊ शकता किंवा चपाती, पराठा, फुलक्यासोबत सुद्धा खाऊ शकता। खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस असं लागतं। तसेच 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे। मला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।